तर हॅलो गाईस, मी फायनली हॉस्टेलवर पोहोचलेलो आहे. सो ॲक्च्युली एअरपोर्टवरून निघालो तेव्हा मला अशी इच्छा होत नव्हती व्हिडिओ रेकॉर्ड करायची. खूप थकलेलो पण होतो. सो बोललो हॉस्टेलवर गेल्यावर थोडा फ्रेश होऊन व्हिडिओ रेकॉर्ड करूया. सो आता मी पोचलेलो आहे, फ्रेश झालो आणि इथे मी ॲक्च्युली 1 नाईट स्टेसाठी आलो आहे. कारण मी तिथे एअरपोर्टवरून विचारलं तर ते बोलले की बागडोगरासाठी गँगटॉकला जाण्यासाठी तुम्हाला पहिले सिलिगुरीला जायला लागेल आणि तिथून सेपरेट कॅब किंवा बस करावी लागेल. तर बसेस ज्या होत्या त्या अवेलेबल नव्हत्या. तर ॲक्च्युली मी ऑनलाईन चेक केलं तर बस फक्त 3 वाजता काहीतरी लास्ट बस होती, 3 का 4 वाजता. सो त्यानंतर बसेस अवेलेबल नव्हत्या. तर त्यामुळे मग बोललो की आता इथेच एक नाईट स्टे करूया आणि उद्या सकाळीच इथून बसने गँगटॉकला जाऊया. तर गँगटॉकला जाण्यासाठी आता इथून मला आता मी सध्या सिलिगुरीला आलेलो आहे आणि या जिथे मी थांबलो आहे या हॉस्टेलचं नाव ट्रॅव्हलर्स नेस्ट म्हणून आहे. आणि इकडचे चार्जेस जे आहे ते 400 रुपीज पर डे पर नाईट आहे. सो बाकीचे हॉस्टेल जे बघितले त्या हिशोबाने मला हे ठीक वाटले चार्जेस. आणि हॉस्टेल बघायला गेलं तर बऱ्यापैकी चांगलं आहे आणि नवीनच आहे आय गेस, कारण सगळं नवीन दिसतं इथे आणि क्लीन आहे. मेन म्हणजे फक्त इथे प्रॉब्लेम असं झाला आहे की इथे वायफाय जे आहे त्यांनी ते दिलेलं ते खूपच स्लो चालतं आहे, म्हणजे नाहीच्या हिशोबाने चालतं आहे. सो म्हणजे मी नॉर्मल वेबपेज पण लोड होत नाही आहे त्याच्यात. तर मी मोबाईलच्या डेटावरच काम चालतं आहे सध्या. तर बघू आता, मला फक्त आजचा दिवस काढायचा इथे. सो आत्ता मी जस्ट आलेलो आहे, थोडा फ्रेश झालो आणि आता मी विचार केला की आता जातो काहीतरी खाऊन घेतो. कारण मी सकाळी ॲक्च्युली जेव्हा निघालेलो तेव्हा मी ओट्स खाल्ले होते. सो त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही आहे. आत्ता वाजलेले आहेत ॲक्च्युली 7:10 झालेले आहेत आणि मी सकाळी 9 वाजता नाश्ता केला होता. त्यानंतर मी अजून काहीच खाल्लं नाही आहे. सो आता मी जातो, काहीतरी खाऊन येतो आणि बघू काय. मी काही कॅफेज सर्च केलेत आणि रेस्टॉरंट सर्च केलेत मोबाईलवर. तर नियर बाय इथे आहेत काही कॅफेज आणि रेस्टॉरंट. तर बघू, जे चांगलं वाटेल तिथे मी जातो आणि तर तिथेच भेटूया. तर मी आता चाललेलो आहे काहीतरी खायला. तर मी ऑनलाईन गुगल मॅपवर काही रेस्टॉरंट बघितले. तर त्यापैकी एक द बोक हाऊस म्हणून एक जे आहे रेस्टॉरंट, ते जरा मला बरं वाटलं त्याचे पिक्स बघून आणि रिव्ह्यूज बघून ऑब्वियसली. तर आता तिथे चाललो आहे. तर माझ्या हॉस्टेलपासून ते 6 मिनटाच्या वॉक इन डिस्टन्सवर आहे. तर बघू. तर रेस्टॉरंट सर्च करताना ॲक्च्युली माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती की मी जेव्हा त्याचं हे बघितलं, डिस्टन्स बघितलं, तेव्हा ते मी वॉक इन न बघता मी बाय कार बघितलं होतं. तर त्यामुळे ते जवळ वाटलं होतं आणि मी आलो वॉक इन. तर ते ॲक्च्युली खूपच लांब होतं, आय गेस 1.5-2 किलोमीटर असेल. तर आत्ता जाऊन मी पोचलेलो आहे. आय थिंक बराच वेळ लागला. याच्या आधी एक रेस्टॉरंट लागलं होतं पण ते जरा मला ठीक नाही वाटलं. तर बोलला आता इथे आलोच आहे तर मग कशाला 5 मिनटासाठी. तर फायनली मी आलेलो आहे
वोक कॅफेमध्ये. वोक कॅफेमध्ये कोणीच नाही. चालू आहे ना? चालू आहे. तर मी फायनली रेस्टॉरंटला पोचलेलो आहे. हे आणि जिथे पोचलो ते ॲक्च्युली हे होतं, चायनीज रेस्टॉरंट होतं. तर इथे मी आता सध्या व्हेज स्टीम मोमोज मागवलेत आणि व्हेज हाक्का नूडल मागवले. बघूया कसं लागतं. सो मी ॲक्च्युली फूड ब्लॉगिंग करायला मला आवडत नाही आणि त्यामुळे मी असं काही तुम्हाला सांगू नाही शकत की फूडच्या पूर्ण फूडबद्दल काही एकदम एक्स्ट्रा डिटेल्स नाही देऊ शकत. सो फक्त मी एवढं सांगू शकतो की टेस्ट चांगली आहे की म्हणजे ओके. तर त्या हिशोबाने तुम्ही जज करू शकता. बघू आता जस्ट केली ऑर्डर. आणि मेन म्हणजे माझ्याकडून जी मिस्टेक झाली आज, आय गेस ती मला खूप जास्ती भूक लागली होती आणि त्यामुळे झाली असावी. माझं लक्षच गेलं नाही की मी ड्रायविंगचं बघतो आहे आणि वॉकिंगचं नाही बघत आहे. तर त्यामुळे माझं बराच वेळ गेला. ऑलरेडी मी खूप भूक लागली होती, खूप थकलेलं होतं आणि त्यात मला बरंच चालावं लागलं. सो ठीक आहे, बघूया आता काय होतं. आता आलोच आहे. सो फक्त जाताना मला जरा थोडं जास्त चालावं लागेल. त्यामुळे चालायचा काही इश्यू नव्हता, पण खरं म्हणजे मी खूप जास्त थकलो होतो. त्यामुळे जरा असं वाटत होतं की जवळचं कुठलंही रेस्टॉरंट बघू. तर जवळ आय गेस हॉस्टेलच्या जवळ एकदमच जवळ असे चांगले रेस्टॉरंट नव्हते. एकदम लोकल शॉप्स होते, टपरी आणि गाड्यांवर जे विकतात तसं, पण प्रॉपर असं रेस्टॉरंट नव्हतं. तर मग मला पण थोडा डाऊट येत होता. बोललो आता बाहेर आलं आहे तर असं कुठेही खायला नको, म्हणून मी डायरेक्ट रेस्टॉरंटवरच आलो. तर हे रेस्टॉरंट पण बघायला असं आहे, चांगलंच आहे ॲम्बियन्स त्याचा. तर हे बघा. आणि आता विंडो सीट्सच्या इथे बसलो आहे. सोलो ट्रॅव्हलिंग ही मी आधी पण केली होती, पण तेव्हा पण ॲक्च्युली काय झालं होतं, जास्ती दिवस मी ट्रॅव्हल केलं नव्हतं आणि मी लगेच घरी निघून गेलेलो. सो यावेळी मी ॲटलिस्ट ट्राय करेल की थोडे जास्त दिवस स्पेंड करायचा आणि प्लेसेस थोडं व्हिजिट करायचं जास्तीत जास्त, जेवढे जमतील तेवढे ॲटलिस्ट. आणि बघू. तर मी हॉस्टेल पण दाखवलं नव्हतं. तर ॲक्च्युली मी खूपच जास्त थकलेलं होतं, म्हणून माझी फक्त घाई चालली होती की लवकरात लवकर हॉस्टेलवर जाऊन सामान सगळं टाकून फ्रेश व्हावं. तर हॉस्टेल बऱ्यापैकी ठीक आहे. म्हणजे तिथे फक्त एकच मला कन्सर्न आहे की तिथे लॉकर नाही दिलं आहे त्यांनी डॉर्म रूमसाठी. सो जे सामान आहे ते मी असंच बेडच्या खाली टाकून आलो आहे. तर त्यामुळे मला जरा भीती वाटते सामानाची. होपफुली तसं काय होणार नाही, पण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही कुठे एकटे जाता तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. आणि सामानामध्ये मेन म्हणजे माझा लॅपटॉप वगैरे आहे, तर तेच जास्त कन्सर्निंग आहे. कारण जर लॅपटॉपला काय झालं तर माझं मेन काम बंद होईल. तर हां, बाकी मेन म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, जी म्हणजे मी आय डोंट रिमेंबर मी सांगितली की नाही, पण मी जेव्हा बागडोगरा एअरपोर्टला उतरलो होतो तेव्हा तिथून बाहेर आल्यावर तिथून ॲक्च्युली मेन असा सीन झाला की माझी बॅगच जी बॅग होती माझी ती येतच नव्हती. म्हणजे जेव्हा आपण बॅग कलेक्शनला जातो कलेक्ट करायला तेव्हा ती बॅगच येत नव्हती. म्हणजे बाकी मोस्ट ऑफ द आय गेस 80% लोकांच्या बॅगा आल्या असतील आणि माझी आणि काही लोकांची बॅग आली नव्हती. तर तिथे पण मी थोडं घाबरलो होतो, कारण बोललो बॅग काय झालं बॅगेत तसं काय त्या बॅगेत मेन नव्हतं काही जास्त इम्पॉर्टंट. त्यात मेन म्हणजे फक्त कपडे होते. पण तरी पण म्हणजे बोललो आता नवीन जर्नीला सुरुवात केली आणि असं काही झालं नाही पाहिजे की बॅगच सापडत नाही आहे. तर बराच वेळ गेला ॲक्च्युली तिथे. फक्त बॅग कलेक्ट करण्यासाठी मला लिटरली 30 मिनिट्स गेले. 30 आय गेस मोर दॅन 30 मिनिट्स झाले असेल.
जसं मी बाहेर आलो तर डायरेक्ट मला ते कॅबवाले जे होते ते बोलत होते की कुठे जायचं आहे, गँगटॉकला जायचं आहे का, सिक्कीमला सिलिगुरीला जायचं आहे का. तर मी त्यांना बोललो की मला असं हॉस्टेलला जायचं आहे, तर किती होणार. तर ते बोलले की 600 रुपये होतील. आणि मी तर सीन असा होता की सिलिगुरीला ते लोक शेअरिंगनी जात नव्हते, ते डायरेक्ट घेऊन जात होते असे मला तरी ते बोलले. बाकी आता माहिती नाही, पण मी बाकीच्यांना पण विचारलं तर कोणी असं 600च्या कमी बोलत नव्हते. आय गेस मी जेव्हा बाहेर निघालो तेव्हा म्हणजे खूप साऱ्या कॅबवाल्यांनी असं घेरून घेतलं होतं. म्हणजे ते जेव्हा तुम्ही असं थांबता कुठे तर तिथे ते लोक तेच करता. म्हणजे जर तुम्ही थोडं एकाला कोणा विचार केले ते त्यांचा ग्रुप पूर्ण तुम्हाला घेरून घेतो आणि ते तुम्हाला सांगतात की हां इकडे जा एवढे एवढे पैसे होतील. तर मी बोललो ठीक आहे, 600 रुपये म्हणजे जास्तच होते, पण बोललो आता मला मेन म्हणजे खूप लेट झाला होता, तर म्हणून मी बोललो ठीक आहे चालेल. पण असा सीन झाला की तिथून बाहेर निघालो जेव्हा मी एअरपोर्टच्या म्हणजे कॅबमध्ये बसून जेव्हा बाहेर निघालो तेव्हा काही रिक्षा दिसल्या मला. तिथे ऑटो स्टँड टाईप होतं. तर मला माहिती नाही ऑटोज जातात की नाही इथे सिलिगुरीला, पण जर जात असतील तर आय एम शुअर ते खूप म्हणजे आय गेस हाफ रेटमध्येच जात असेल, 600 रुपये तरी नसतील लागत. बाकी तरी आता इथे मोस्टली अंधारच आहे, म्हणजे असं दाखवण्यासारखं काही नाही आहे. मी जाताना बाहेर तर वॉक करत दाखवू शकतो, पण त्या व्यतिरिक्त अजून तरी असं आता माहिती नाही. मी इकडे आलो आहे, आता बघू. आता मी डायरेक्ट गँगटॉकवरून जर मला असं वाटलं गँगटॉकवरून मी परत इथे येईल आलो असं यावंसं वाटलं तर येईल आणि इकडे पण काही थोडे प्लेसेस एक्सप्लोअर करेल. तर मेन म्हणजे माझा या ट्रॅव्हलचा गोल जो आहे तो गँगटॉकलाच जाणं आहे. गँगटॉकला फक्त जाऊन एक्सप्लोअर करायच्या काही प्लेसेस. थोडा मेन मला फक्त ब्रेक हवा होता माझ्या कामापासून, तर म्हणून बोललो कुठेतरी फिरायला जावं. तर गँगटॉक हे प्लेस असं वाटलं मला की जाऊया. तिकीट बुक केले आणि आलो इकडे. तर जास्ती काही असा विचार पण नव्हता केला की इथे गेल्यावर काय करणार, इकडे गेल्यावर कुठे जाणार, काय जाणार. तर बोललो इथे जाऊ, पहिले गेल्यावर पुढे बघून घेऊ. कारण लास्ट टाईम जेव्हा सोलो ट्रॅव्हल केलं होतं मनालीला, तेव्हा इकडे आलं म्हणजे सोलो ट्रॅव्हल इथे येण्याआधीच मी खूप म्हणजे एक्स्ट्रा तयारी केली होती प्रत्येक गोष्टीची. म्हणजे बारीक गोष्ट मी बघत होतो की असं होईल, मग इकडे गेलं असं होईल किंवा असं होईल, मग म्हणजे इकडे जाऊया, इकडे हे ठिकाण फिरूया, म्हणजे हे प्लेस पाहूया. आणि त्यापैकी मोस्ट ऑफ द गोष्टी झाल्याच नाही. तर म्हणून यावेळी मी असा काही विचार नाही केला की कुठे जाऊ काय जाऊ. मी फक्त विचार केला की बॅग पॅक करूया आणि जेवढे दिवस फिरता येईल तेवढं फिरूया आणि कंटाळा आला की घरी निघून. आणि मेन म्हणजे इकडे आल्यावर अलोन वाटत होतं, म्हणजे एकटं वाटत होतं. कारण माहिती नाही का असं आय गेस एकटं फिरायची आणि एकटं राहायची सवय नसल्यामुळे. तर ऑब्व्हियसली तुम्ही जर कुठल्या फ्रेंड्सबरोबर येत आहे किंवा तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर येत आहे तर तुम्हाला मजा येईलच. सॉस. तर माझं जेवण आलेलं आहे. हे मोमोज आहेत, व्हेज मोमोज आहेत. आणि हे व्हेज हाका नूडल आहे, चटणी आहे आणि हा आय गेस कुठला ते सॉस आहे, मला पण माहीत नाही. तर बघू. ठीक आहे. मी व्हेज मोमो जास्ती खात नाही, तर हे आय गेस रेअरली मी व्हेज मोमोज खातो. तर ठीक आहे. मी मुंबईला जेव्हा मोमोज घेतो तेव्हा तिथे एक लाल चटणी भेटते आणि म्हणजे लाल चटणी म्हणजे तिखट चटणी भेटते आणि मेयोनीज भेटतं. पण आय गेस इकडे मेयोनीज देण्याची पद्धत नसेल, तर त्यांनी फक्त मला लाल चटणी दिली आणि एक सॉस दिला आहे. सॉस म्हणजे हा केचप वेगळा काय बघावं लागेल. हां केचपच आहे.
तर एक केचप दिलं आणि एक लाल चटणी दिलेली आहे त्याने. तर ही जी लाल चटणी जी आहे ती खूपच स्पायसी आहे. इवन तो मला स्पायसी खाण्याची सवय आहे तरीही मला हे खूप स्पायसी वाटते. बरं झालं मी जास्ती नाही घेतली. तर हे जे मी व्हेज हाक्का नूडल घेतले याची टेस्ट खूपच छान आहे. फक्त एवढंच की याच्याबरोबर त्यांनी मला शेजवान चटणी नाही दिली, जी दिली असती तर बरं झालं असतं. याच्याबरोबर ती रेड चटणी आहे पण ती मी जास्ती नाही खाऊ शकत कारण ती खूपच तिखट आहे.